देवा माझे मना लागो तुझे चरणी देवा माझे मना लागो तुझे चरणी देवा माझे लागो तुझे चरणी देवा माझे लागो तुझे देवा माझे मना लागो तुझे चरणी देवा माझे मना लागो तुझे चरणी देवा माझे लागो तुझे चरणी देवा माझे लागो तुझे चरणी संसार व्यसने पडोने हरी रंगी रंगी रे श्रीरंगी काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाषा जणे नव्हे तुझा हा परिवार धरिसी अभिलाषा जणे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाषा जणे नमो विठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा 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 Rama
कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय जय गोप चित्त चोर प्रभु जय जय माखण चोर ओम नमो ज्ञानेश्वरा पावन झालो चराचरी मिकळा कुसरी काही सणीने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल रंगी रंगी रे श्री रंगे काय भुललासी पदेहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे देवमान्य संतमान्य जगमान्य नव्हे तर देवप्रिय संतप्रिय जगप्रिय गेले असावी तो अल्पसा परिहार द्यायचा म्हणजेच असा आज या ठिकाणी आपल्या या गावामध्ये कैलासवासी तुळशीराम बाबा राघव पाटील असतील हे बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं सर्व या परिवाराने हा कीर्तनाचा जो काही कार्यक्रम आयोजित केला असावा बाबांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र असतील त्यांच्या सुकन्या त्यांच्या धर्मपत्नी असतील असा हा सगळा परिवार आणि परिवारातून प्रेम करणारे जीव लावणारे माया करणारे बाबा मात्र निघून गेले असतील बाबांच्या नावानं ज्ञानदान व्हावं म्हणून कीर्तन रूपी सेवा आयोजित केली या ठिकाणी आलेली सर्व संत मंडळी वारकरी मंडळी तसेच आमचे सर्व गायनाचार्य सातकरी मंडळी असतील तसेच तुम्ही बसलेली सर्व श्रोतू मंडळी तसेच माझ्या गुरुवर्य असतील महाराष्ट्रातील एक ख्यातनाम महिला कीर्तनकार हरिभक्तीपरायण सौ वनिताताई प्रकाश पाटील या गुरूंच्या गुरुकृपेने आई वडिलांच्या कुटुंबाच्या कृपाशीर्वादाने सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन आजच्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला जो अभंग आहे ना मायबाप हे निवडलेल्या अभंगाचा थोडक्यात भावार्थ आपल्या सर्वांच्या समोर जर मांडायचा झाला तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात रंगी रंगे रे श्री रंगे काय भुललासी पतंगे ज्यावेळी बघा संत महात्म्यांनी आपलं जीवन उपदेश करण्याकरिता हे मुलींना जरा शांत करा संतांचं जीवन हे कशाकरिता असतं तर याची यावत भूतलावर जन्माला आलेल्या मानव जीवनाचं कुठेतरी कल्याण व्हावं आणि कल्याण व्हावं ह्या करिता संत महात्म्यांनी अनेक अभंगाद्वारे आपल्याला उपदेश केला संत महात्मे उपदेश करत असताना व्यवहारात सांगायचं झालं तर आपल्याला सांगत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज कोणत्या भाषेत सांगतात सामान्याला उपदेश करत असताना तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही
मी तुमच्यासारखाच अनाथ आहे, मी तुमच्यासारखा काय आहे, दीन आहे. आणि एखाद्या विशेषाला जर उपदेश करायचा असला तर संत महात्मे विशेष होऊन उपदेश करतात आणि काय म्हणतात, मी तुझ्यासारखाच ज्ञानी आहे, तुमच्यासारखाच ब्रह्मज्ञानी आहे. सांगायचं तात्पर्य की सामान्याला जर उपदेश करत असताना तुकोबराय काय म्हणतात की मी तुमच्यासारखा अनाथ आहे, तुमच्यासारखा अज्ञानी आहे. म्हणून तुकोबराय आजच्या अभंगातून आपल्याला सांगतात, रंगी रंगे रे श्रीरंगे. ज्यावेळी तुकाराम महाराजांनी समाजाकडे पाहावं आणि समाजाकडे पाहिल्यानंतर तुकाराम महाराजांच्या लक्षात यावं की समाजातला जो जीव आहे, जो मानव प्राणी आहे, अगदी मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीव कशात आणि कशात रंगला. बरोबर ना महिला मंडळ? प्रत्येक जीव कशात आणि कशात रंगलेला आहे. पण तुकोबराय म्हणतात की बाबांनो, आम्हा संत महात्म्यांना जो रंग अपेक्षित आहे ना, त्या रंगात मात्र तुम्ही रंगायला तयार. म्हणून तुकोबराय म्हणतात, रंगी रंगी रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय म्हणतात, बाबांना तुम्हाला रंगायचं आहे तर अन्य कोणत्या रंगामध्ये रंगू नका. रंगायचं आहे तर श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा. काय भुललासी पतंगे, हे पतंगाप्रमाणे संसारामध्ये भुलून राहू नका. कारण शरीर जायचे ठेवणे, हे शरीर जे आहे ना माय बापांनो, एक ना एक दिवस आपल्याला सोडावं लागणार आहे. कुणाचं राहिला नाही तर आपला राहणार आहे का? तर नाही. शरीर जायाचे ठेवणे, त्या देहावरती, त्या शरीरावरती मात्र अभिलाषा बाळगू नका. म्हणून धरसी अभिलाषा जणे. जगामध्ये जीवनामध्ये कोण कुणाचंच नसतं. नव्हे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर. तुकोबराय म्हणतात की बाबांनो, जीवनामध्ये तुम्हाला आपलंसं करून घ्यायचं असेल तर कुणाला आपलंसं करा, तर त्या परमात्म्याला आपलंसं करा. कारण अंतकाळी ज्यावेळी तुम्हाला तो यम घ्यायला येईल, तो काळ तुम्हाला घ्यायला येईल ना, त्या अंतकाळाच्या वेळेतून मात्र कुणीच वाचू शकत नाही. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा, तोच तुमचा सोयरा धायरा आहे, तोच तुमची माय आहे, तोच तुमचा बाप आहे. बहीण भाऊ चुलता सगळं काही कोण आहे? तो जगाचा मालक आहे. म्हणून शेवटी सांगितलेलं आहे, तुका म्हणे विठुधरा, शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलाषा जणे. विठ्ठल. हा अभंगाचा थोडक्यात अर्थ भावार्थ आपल्या सर्वांच्या समोर मी मांडला. पण कळाला का बसलेला महिला मंडळ? तुम्ही जरा पुढे येऊन बसलात, एवढी जागा कशाला सोडली आहे? झोपायला का? म्हणजे आम्हाला उगाच कीर्तन करताना बुवा कंटाळा आला तर आम्ही सरळ मग तुम्ही सरका ना थोडं पुढं. कारण श्रोता आणि वक्ता ह्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी, एक अंतर असणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुमच्याशी माझा काही संवादच होत नसेल, अभंगाचा अर्थ आपल्या सर्वांच्या समोर मी मांडला. पण कळाला का? आता तरी हो म्हणा. कळाला नसेल तरी बाई तुम्ही माना हलवा. तुम्ही म्हणाल की कळालंच नाही तर माना कशा हलवायच्या, म्हणजे कीर्तन करता खोटं बोलायला सांगतात का? तर असं नाही. ज्या कामाकरिता आज आपण या ठिकाणी आलोत ना, वेळात वेळ काढून ते काम मात्र झालं, मग तुम्ही कशाला आल्या? तुम्ही म्हणाल ताई आम्ही कीर्तन ऐकायला आलोच नाही, आम्ही फक्त तुमचं तुम्हीच म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्या कामाकरिता आज आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलोत ना, ते कामाचा काहीतरी फायदा झाला, कीर्तन ऐकायला आलात ना. नाहीतर एखाद दिवशी गंमत अशी होते. आता एका गावात दोघी बाया होत्या. एकीचं नाव होतं सीता काकी आणि एकीचं होतं गीता काकी. आता सीता काकू आणि गीता काकू दोघींना माहीत पडलं की आपल्या गावामध्ये प्रीतीताईंचं कीर्तन आहे. कीर्तन ऐकायला जरा गेलं. सीता काकूने एवढी तयारी केली कीर्तन ऐकायला यायची, पण गीता काकूला घाई गडबडीनं एक अर्जंट काम लागलं. ते काम म्हणजे असं होतं की बँकेमध्ये जाऊन पाहायचं होतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की, म्हणजे ते महत्वाचं काम वाटत होतं. सीता काकूने विचार केला, कीर्तनाकरिता तयारी केली, कीर्तनात येऊन बसलं. सीता काकू येऊन कुठे बसल्या? बोला आता सर.
जोपर्यंत तुम्ही काही बोलत नाही ना तोपर्यंत मी पुढे काही. सीता काकू येऊन कीर्तनामध्ये बसल्या आणि गीता काकू कुठे गेल्या? बँकेमध्ये. पण सीता काकू कीर्तनामध्ये येऊन बसल्यानंतर बुवा शांत बसल्या. सीता काकूच्या मनामध्ये विचार की गीताबाई गेली कुठे? बँकेमध्ये. गीताबाई बँकेमध्ये गेली, तिला पैसे आले असतील का नसतील का, अख्खं कीर्तन होईपर्यंत तिच्या मनात गीता काकूला काही पैसे मिळाले. गीता काकू म्हणायला लागली उगाचच आपण इकडे आलो, त्याच्यापेक्षा कीर्तनात गेलो असतो तर कीर्तन ऐकलं असतं तर बरं. सांगायचं तात्पर्य सीता काकू कीर्तनाला येऊन काही फायदा झाला कारण कीर्तन काही श्रवण केलं? सांगायचं तात्पर्य गीता काकूच्या कामाकरिता गेली होती, ते काम झालं नाही, पण तिचं मन कुठे होतं? तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरिता निवडला ना, ते तुकाराम महाराज म्हणजे किती अधिकारी महात्मा होते. सांगायचं तात्पर्य की जगाच्या कल्याणाकरिता संत महात्म्यांनी उपदेश करावा. ज्यावेळी हे बुडत चाललेलं जन आहे कुठेतरी तरुण गेलं पाहिजे. बुडत हे जाण न दखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. बुडत चाललेल्या समाजानं कुठेतरी तरुण गेलं पाहिजे, आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला पाहिजे, म्हणून संत महात्म्यांनी या अभंगाद्वारे उपदेश करावा. मला सांगा महिला मंडळ, आता तरुण गेलं पाहिजे म्हणजे कशातून? तर आज आपण कशातून तरुण जातो? संसारमय सागरातून, प्रपंचमय सागरातून आपण तरुण जातो. पण परमार्थातून तरुण जात, नामचिंतनातून भक्तीतून तरुण जात. कारण त्याचं कारण असं झालं, आज परमार्थ जो आहे तो आपल्या आवडीचा झाला, राहिला का? परमार्थ झाला सवडीचा आणि प्रपंच झाला आवडीचा. हे म्हणजे कसं आहे, एखाद्या मालकानं घराचे रक्षण करण्याकरिता, दाराचे रक्षण करण्याकरिता एखादा कुत्रा सांभाळावा. सांभाळताना तुम्ही राखणदारी, घरामध्ये कुत्राही असतो आणि एखादी मांजर सुद्धा असते. पण मालकाचं त्या कुत्र्यावरती जास्त प्रेम असतं की मांजरीवरती प्रेम असतं? चांगला अनुभव आहे तुमचा. मालक जसा कामानिमित्तानं घरातून बाहेर जातो ना, संध्याकाळी घरी आला की घरी येताना तो रिकाम्या हाताने येत नाही. गुड्डेचा पुडा आणील, क्रॅकजेकचा पुडा आणील, नाहीतर मारीचा तरी पुडा कोणाकरिता? मांजरीकरिता आणील का हो? नाही. सांगायचं तात्पर्य एक दिवस ती मांजर विचार करते की मी सुद्धा या घरात राहून काहीतरी काम करते, पण मालकाचं जास्त प्रेम कोणावरती? एक दिवशी आपण त्या कुत्र्याला विचारलंच पाहिजे की काय रे बाबा, मालक मात्र माझ्यावरती प्रेम करायचं सोडून तुझ्याच वरती जास्त प्रेम करतो, त्याचं कारण काय? असं कुत्रा म्हटला की अगं बाई, मी या दाराची रक्षण करते. थंडीच्या वेळी मालक जर गाढ झोपी गेला तर रात्रीच्या वेळी चोर आले तर मी कोण भुंकतो त्यांच्या अंगावरती? तू भुंकते का मी भुंकते? मी म्हणजे मी नाही बर का, ती. कुत्रा म्हटला की मी भुंकतो म्हणून मालक माझ्यावरती प्रेम. एक दिवशी मांजरीने ठरवलं की कुत्र्याला सोडून द्यावं आणि आपण कुत्र्याच्या जागी बांधून. सांगायचं तात्पर्य मालक प्रेम करेल का? मालकाचं प्रेम काय कोणावरती होतं? तर त्या कुत्र्यावरती होतं. कारण कुत्रा होता आवडीचा आणि मांजर होती त्याप्रमाणे परमार्थ सुद्धा झाला सवडीचा आणि प्रपंच झाला आवडीचा. पण संत महात्मे म्हणतात की बाबांनो, स्वतःचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर या प्रपंचामध्ये, ह्या संसारामध्ये मात्र तुम्ही रंगून जाऊ नका. कारण हा संसार कसा आहे, रात्रंदिवस तुम्हाला काय देणार आहे? काल परवा एखाद्या मुलाला जर संसाराला लावलं तर तो म्हणतो की एक दिवस हा संसार सोडूनच दिला पाहिजे. इतके दिवस एकटा होतो तर सदा शिवासारखा होतो, आता मात्र हे संसार करावं वाटत का बरं? एखाद्या नवीन तरुण तडफदार मुलाचं लग्न करा ना, दुसऱ्या दिवशी त्याला काय होतं? एका गावात अशीच गंमत झाली. कोरोनाच्या काळात घाई गडबडीनं त्याचं लग्न लावून दिलं आणि लग्नाची पहिलीच रात्र होती. महिला मंडळ, लग्नाची पहिलीच रात्र होती. आता पूर्वीच्या काळी एक अशी गोष्ट होती की नवीन नवीन लग्न जरी जुळलं तरी एकमेकांसोबत गप्पा चर्चा केल्या जात. पूर्वीच्या काळी त्यातलीच त्याची आई होती आणि म्हणून घाई गडबडीने लग्न जुळलं. त्यांनी सांगितलं, हे बघ तू तिला भेटायचं नाही, तिच्याशी गप्पा चर्चा करायची नाही. आता गप्पा चर्चा काही झाल्याच नव्हत्या. लग्नाची पहिलीच रात्र होती म्हणून दोघेही मोबाईल पाहता पाहता झोप येत होती. मोबाईल पाहता, ही मोबाईल पाहत होती, तू सुद्धा मोबाईल पाहत होता. मोबाईल पाहता पाहता तिला झोप आली, तिने मोबाईल आपला चार्जिंगला, त्यांना सुद्धा मोबाईल पाहता पाहता झोप आली. आता
जसं ओळख नाही, पाळख नाही, गप्पा चर्चा काही झाल्याच नाही. त्याने सुद्धा मोबाईल पाहता पाहता मोबाईल चार्जिंगला. आता ही नवी नवरी पहाटे 5लाच उठली, बरोबर ना? इकडे कितीला उठतात? कितीला उठतात? अलीकडच्या काळात पहाटेचे 5 वाजत, पहाटेचे 8च वाजतात. पहाटे 5 वाजता उठल्याबरोबर हिच्या डोक्यात विचार यावा की रात्री जो मोबाईल आपण चार्जिंगला लावलेला आहे ना, तो आपण थोडा बाहेर काढला. मोबाईल चार्जिंगला लावलेला होता, तो काढण्याकरिता गेली त्याच्या शेजारी नवऱ्याचा मोबाईल. त्या मोबाईलवरती हिने ब्युटिफुल असा मेसेज वाचला. हिची तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. रागाच्या भरात किचन मध्ये गेली. चपात्या, पुरणपोळ्या आणि पुऱ्या लाटायचं जे लाटणं आहे ना, ते घेऊन आली. निदान दिशी नवऱ्याच्या डोक्यात. हा उठून जागा झाला आणि विचार करू लागला की इतके दिवस लग्न जुळलेलं आहे, गप्पा नाही, चर्चा नाही, काही बोललं नाही, नेमकं मारण्यासारखं आज झालं तरी काय? लग्नाची पहिलीच रात्र होती, काही बोलणं पण झालं नाही. हा विचार करू लागला. आता ही म्हटली जास्त विचार करू, लग्नाची पहिलीच रात्र होती आणि पहिलाच दिवस आज उजाडला. मला पहिले सांगा, तुमच्या मोबाईलवरती ब्युटिफुल मेसेज आला कुणाचा? हा सुद्धा विचार करू लागला. इतके दिवस येत होता तो हिचाच मेसेज यायचा फक्त. हा, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट, हिचाच फक्त मेसेज यायचा. ब्युटिफुल मेसेज आला कुणाचा पाहण्याकरिता मोबाईल हातात घेतला तर ब्युटिफुल नसून तो बॅटरी फुल मेसेज होता. कारण मोबाईल लावला होता. म्हणजे संसाराची व्यथा ही अशी आहे की विनाकारण माणसाला काय खावे लागतात? चटके खावे लागतात. विनाकारण पदरामध्ये दुःख पडतं. तुकोबराय म्हणतात, बाबांनो, आम्ही सांगतो त्या रंगामध्ये रंगू नका. कुणी एखाद्या नातवंडामध्ये रंगून जातं, कुणी समाजकार्यात रंगून जातं, तर कुणी राजकारणात रंगून जातो, कुणी धनसंपत्तीमध्ये रंगून जातो. प्रत्येकाचा रंगण्याचा जो मार्ग आहे तो आगळा आणि वेगळा आहे. पण बाबांनो, स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्ही कशात रंगलो पाहिजे? तुकोबराय उपदेश करत असताना उपदेश करतात अभंगाचं प्रथम चरण. हरी रंगी रंगी रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे. रंगायचं आहे तर कशामध्ये रंगलं पाहिजे? श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगलं पाहिजे. पण त्यातल्या त्यात आज आपली अशी अवस्था झाली की भक्ती करत असताना, परमार्थ करत असताना, नामचिंतन करत असताना आपण कसं करतो? वार बदलला की आपली आज भक्ती, आपलं नामचिंतन, बरोबर ना महिला मंडळ? सोमवार आला की आपण कुणाची भक्ती करतो? शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी. आणि मंगळवार आला की अनादि निर्गुण प्रगटली भवानी, म्हणजे ते भगवती मातेची आपण भक्ती. आणि बुधवार आला की विश्वाचा राजा, विश्वाचा राजा, पांडुरंग माझा 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 माझा, पांडुरंग माझा 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 माझा. भक्तांची तो कामे कराया लागला, एकनाथा घरी पाणी भराया लागला. गोरोबाची मडके तो घडवाया लागला, चोखोबाची गुरे तो ओढाया लागला. विश्वाचा राजा, विश्वाचा राजा, पांडुरंग माझा 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 माझा, पांडुरंग माझा 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 माझा. त्या सावत्यासाठी तो अरणगावी गेला, त्या सावत्याच्या हृदयी जाऊनी बैसला. विश्वाचा राजा, विश्वाचा राजा, पांडुरंग माझा 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 माझा, पांडुरंग माझा 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 माझा. बुधवार आला की कुणाची भक्ती? विटेवरच्या मालकाची भक्ती. आणि गुरुवार आला की फार प्रश्न पडतो. बरोबर ना? कुणाची भक्ती? आमच्या महिला मंडळांना वाटतं लक्ष्मी मातेची भक्ती करू, वारकऱ्यांना वाटतं की ज्ञानोबरायांची आरती म्हणू, की साई भक्तवाल्यांना साईबाबाचं गुणगान गाऊ, किंवा त्यातल्या त्यात जे गुरु दत्तात्रयांना मानत असतील त्यांना वाटतं की गुरु दत्तात्रयांची आरती म्हणू. शुक्रवार आला की पुन्हा देवी. आणि शनिवार आला की शनिवारी आला की जय बजरंग. तो आठवड्यातून एकदाच तेव्हा जातो बरं का. आणि रविवार आला की पुन्हा मल्हारीची, आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं, पुन्हा रविवार आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला श्री खंडोबा देव, त्याची आपण भक्ती करतो. पण संत महात्मे म्हणतात की जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल
तर ह्या त्या देवाची भक्ती करण्यापेक्षा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि तेणे विणा जीव सुख नोहे. पण तुम्ही म्हणाल की ताई भक्तीमध्ये आम्ही सुख मानतच, तुमचं सुख कशात आहे बोला जरा. संसारामध्ये. अहो संसार जर सुटला असता तर अनेक कीर्तनकारांना किंवा कथाकारांना सांगावं लागलं नसतं की आळंदीच्या वारीकरिता तुम्ही बॅगा भरा. कुणी कुणी भरली बॅग सांगा बघू जरा. महिला मंडळ कोणच बोटवरती करणार नाही. जीवनामध्ये ज्या कामाकरिता संत महात्म्यांनी आपल्याला उपदेश केला ते कुठेतरी लक्षात वाचतात. जीवनामध्ये ते गुणगान, ते गाथा पुराण किंवा ज्ञानेश्वरी ते उतरवलं पाहिजे. बघा या ठिकाणी कोणीच राहण्याकरिता आला नाही, प्रत्येकाला मात्र जायचं आहे. पण जायच्या अगोदर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात रंगी रंगे रे श्रीरंगे. कोण कोण ते श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगून गेला असेल तर संत जनाबाई असेल, संत सखूबाई असेल, संत मीराबाई असेल. संत मीराबाईने ते श्रीरंगाच्या रंगामध्ये किती रंगून जावं. बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. हाती घेऊन मीरा भजन करी. हाती घेऊन मीरा भजन करी. बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. भगवान श्रीकृष्णाच्या रंगामध्ये इतकं रंगून जावं की बघा राजाची कन्या असून सुद्धा भक्तीचा अतिशय वेळ लागलं होतं. राजाच्या नोकराने राजाला जाऊन सांगावं की तुझी मुलगी मीराबाई जी आहे ना कृष्ण परमात्म्याच्या मंदिरामध्ये काय जाते आणि पायामध्ये चाल बांधून नाचकाम काय करते. राजाने म्हणावं की मीरा जे कृत्य करते ना ते कृत्य आपल्या राज्यातल्या कुळाला मात्र काय शोभत नाही. राजाने मात्र त्या मीरेला बोलवण्याकरिता फार हे पाठवावे, निरोप पाठवावे. पण मीरा म्हटली की मी काय यायची, मी कृष्ण परमात्म्याच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेली आहे, नामचिंतनामध्ये दंग झालेली आहे. मी आता काय मात्र ह्याच्यातून बाहेर पडणार नाही. शेवटी राजाचा राग अनावर व्हावा आणि रागाच्या भरात राजानं काय करावं, आपल्या पत्नीला सांगावं. आणि पत्नीला काय सांगितलं की दुधाचा एक प्याला तयार कर आणि त्याच्यामध्ये विष टाक आणि तो विषाचा प्याला नोकराकडे पाठवण्यात कुणासाठी, संत मीराबाईसाठी. आता संत मीराबाईने माझं काय करावं, तो विषाचा प्याला जसा हातामध्ये घेतला आणि भगवान परमात्म्याचं म्हणजे कृष्ण परमात्म्याचं कृष्ण 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 ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, लागी लागी लगन, ऐसी लागी लगन, मेरा हो गए मगन. ऐसी लागी लगन, मेरा हो गए मगन. वो तो गली गली हरी गुन गाने लगी, दिलों में पली बनकर जोगन चली, महलों में पली बनकर जोगन चली. मेरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन. राणा ने विष दिया मानो अमृत दिया, राणा ने विष दिया माने अमृत दिया. मेरा सागर में सरिता समाने लगी, बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग. मेरा प्रेमी प्रीतम को बनाने लगी, वो तो गली गली गाने लगी. ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरी गुण गाने लगी, महलों में पली बनके जोगन चली.
चली बन जोगन चली लीला जोगन चली। कृष्ण परमात्म्याच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जावं ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन वो तो गली गली हरी गुण गाणे लगी। आपलं आहे का असं जीवनामध्ये नामचिंतन? हा आहे का महिला मंडळ? अजिबात नाही। आपल्याला उठल्या सुटल्या आपली चिंता कशाची असते? हा कशाची चिंता असते? कशाची चिंता असते? तुमचं तुम्हीच म्हणा, मी म्हणत नित्य उठून या खावयाची चिंता, काही ना काय खावयाची चिंता असते। पण महिला मंडळ काही ना काय 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 खावं, त्यातल्या त्यात दिवाळीच्या सणामध्ये किती पदार्थ बनवले असतील जरा सांगता का? तुम्ही म्हणाल आम्ही सांगूच, पण तुमच्या तोंडाला पाणी आलं मग सांगायचं तात्पर्य मी म्हणत नाही तुम्ही खाऊ नका, अहो खाल्लं पाहिजे, पण ज्या कामाकरिता जन्माला घातलं परमात्म्याने ते काम आपलं झालं का? तर नाही। परमात्म्याने आपलं जीवन जे त्याच्या सत्तेवरती चालवलेलं आहे, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी आणि वर्म हे जाणून या शरण आलो। म्या बोलविला वेद बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राणू हले, जो जगाते चालिता तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे। त्याच्या सत्तेवरती सगळं चाललेलं आहे की नाही महिला मंडळ? मग त्या परमात्म्याचं आपण नामचिंतन केलं का? त्याची आळवणी केली का? हा विचार केला पाहिजे। ही जाणीव मात्र संत मीराबाईला होती आणि संत मीराबाईने कृष्ण परमात्म्याचं नामचिंतन करत कृष्ण 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 करत तो विषाचा प्याला मात्र प्राशन करावा। भला सांगा महिला मंडळ, आपल्या जर देहामध्ये पोटामध्ये जर विषाचा एक थेंब जरी गेला, किती औषधोपचार करावं लागतं, नाना प्रकारचे औषधोपचार करावे लागतात, वेळ प्रसंगी आपला जीव सुद्धा जातो। पण माझ्या जगाच्या मालकानं विश्वाच्या मालकानं संत मीराबाईच्या पोटातलं विष सुद्धा पचवून घेतलं। सांगायचं तात्पर्य की ती भक्ती तशी होती। म्हणून तुकोबराय म्हणतात की बाबांनो, रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगायचं आहे तर प्रपंचामध्ये रंगून तुमच्या देहाचा उद्धार होणार नाही, तुमचं जीवनाचं कल्याण होणार नाही। रंगायचं आहे तर माझ्या श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगून गेलं पाहिजे। पतंगाप्रमाणे या संसारात बोलून राहू, कारण संसार कसा आहे, वरून दिसायला जरी सुख असलं पण अंतरात पडल्यानंतर काय? हा बोला महिला मंडळ, आजपर्यंत आपण संसार केला, त्या संसारामध्ये कित्येक सुख प्राप्त झालं, ह्याची बेरीज वजाबाकी काही केली का? केली का? अजिबात नाही। वरून दिसायला सुख वाटतं पण अंतरात पडल्यानंतर हे म्हणजे कसं आहे की एखाद्या बाईला वाटतं की आपल्याकडं मात्र सोनं अजिबात, सोन्याचे दागिने, एका गावात एक अशी बाई होती तिच्याकडे अजिबात सोन्याचे दागिने नव्हते, पण बाजारात गेल्यानंतर शेजारीन बाईकडे पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये विचार यायचा की असे दागिने कधी मला घालायला मिळतील, असे दागिने मला कधी घालायला मिळतील। एक दिवस तिने आपल्या नवऱ्याकडे हट्ट केला। आता नवऱ्याची कमाई काही तेवढी नव्हती। आता नवऱ्याने सांगितलं हे 100 रुपये घे आणि बाजारातल्या दुकानात जाऊन खोटे खोटे दागिने जे मिळतात ना महिला मंडळ, त्याला काय म्हणतात? मला आवाज येत नाही बरं का? तुम्ही खरेदी केली वाटतं, ते दागिने तू घेऊन ये आणि तुला पाहिजे तेवढे दिवस तू गळ्यातच घालून झोप, जोपर्यंत तुझी हाऊस पिटत नाही ना तोपर्यंत ते दागिने मात्र गळ्यातून काही उतरवू। हिने दुकानावर जाऊन ते खोटे खोटे दागिने खरेदी करावे आणि खोटे खोटे दागिने घरी घेऊन आल्यानंतर हिला झालं होतं कधी सकाळ होते आणि सकाळ झालेली झाली की घालून कुठे जाते? दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, हिच्या आनंद काय पोटातच मावत नव्हता। जेवढे 100 रुपयाचे खोटे खोटे दागिने आणले होते गळ्यामध्ये घातले आणि बाजारात गेले। आता बाजारात गेल्यानंतर शेजारीन बाई हिच्याकडे पाहू लागल्या। शेजारीन बाया विचार करू लागल्या, मूळची हिची गरिबी, एवढे दागिने आजपर्यंत कधी पाहिले नाही, अचानक आज एवढं सोनं आलं तरी कुठून? योगायोगानं बाजारात आले होते चोर, चोरांनी पाहिलं, त्या बाईची चर्चा जी चालली होती ना ती चर्चा पण सुद्धा त्या चोरांनी ऐकावी आणि चोरांनी ठरवलं काही ना हो, आज हिच्या घरी आपण चोरांनी बेत साधला। रात्रीचा प्रसंग आणि रात्रीच्या वेळेला बरोबर चोर चोरी करण्याकरिता, आता नवऱ्याने काही सांगितलं होतं,
जोपर्यंत तुझी हौस पिटत नाही ना, तुझ्या मनाची शांती होत नाही ना, तोपर्यंत गळ्यातून हे दागिने उतरवू. दागिने घालून झोपली होती ती बाई. योगायोगानं नवऱ्याला कामानिमित्तानं रात्रीच्या वेळी बाहेर जावं लागलं. नवरा सुद्धा घराबाहेर पडला. आता चोरांनी विचार करावा की चांगलीच संधी साधून आलेली. त्या बाईच्या अंगावरचं सोनं मात्र चोरांनी काढून घेतलं. आता काढून घेतल्यानंतर ते चोर असे पुढे त्या उंबरापर्यंत गेले. आता बाईनं शांत बसावं ना. बाईची जातच अशी आहे. आई तुम्हाला सांगून जाईल, कुणाच्या 10व्यावर जा, कुणाच्या मौतीवर जा, नाहीतर कुणाच्या 13व्यावरती जा, तिथे शांत बसत. त्यातल्या त्यात लग्नात गेल्यानंतर पहिली अलजोरी खंडोबा देवाला ग, तिथे तर अजिबात शांत बसत नाही. तिचे लग्नातलं गाणं म्हणणारी आजीबाई असते ना, तिच्या शेजारी जाऊन बसतील आणि तिला सांगतील की मी सांगते ते गाणं म्हण. आता तिला येत नसेल तर ती म्हणेल का? म्हणजे शांत बसा किती वेळा सांगितलं, शांत बसत. पण कीर्तनामध्ये सांगायला लागतं की माना हलवा, माना हलवा, तोपर्यंत काही माना हलवत. आता ती बाई मात्र पाहत होती. दागिने काढून दिले, असे उंबऱ्यापर्यंत चोर गेले. बाई शांत काही बसली. बाई चोरांना म्हणू लागली, न्या न्या न्या, सगळं जरी तुम्ही माझ्या अंगावरचं काढून नेलं तरी सगळं कसं आहे, कसे होते दागिने, सगळे दागिने खोटेच आहेत. आता खोटे दागिने आपल्या हातात सापडल्यानंतर चोरांना चांगलं वाटेल का? त्या चोरांना एवढा राग आला, इतका राग आला, रागाच्या भरात चोरांनी पाठीमागं यावं, त्या बाईला इतकं मारावं, इतकं मारावं, इतकं मारावं, मारून 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 तिला लाल बुंद करून टाकलं. मारल्यानंतर पुन्हा चोर असे त्या रस्त्यापर्यंत गेले. आता बाईनं आता तरी शांत बसावं. बाई काही शांत बसली नाही. पुन्हा ती बाई आरडाओरडा करू लागली, तुम्ही किती मारलं, किती मारलं, किती मारलं, तरी पप्प्याचा बाप ह्याच्यापेक्षा मला जास्तच मारतो. दृष्टांत मात्र ऐकला. पण ह्याच्यातून घ्यायचं काय? संसार हा कसा आहे, वरून दिसायला सुख आहे, पण अंतरात पडल्यानंतर मला संग बसलेला महिला मंडळ सगळ्या जणी दागिने कसे होते? बेंटेक्सचे होते, खोटे दागिने होते, पण मार कसा बसला? त्याप्रमाणे संसार हा कसा आहे, खोटा आहे, मिथ्या आहे, पण संसारातले चटके मात्र खरे आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया हिरझार हरिविण. संत महात्मे म्हणतात रंगायचं आहे. रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. आम्ही बॉम्ब ठोकून तुम्हाला सांगत होतो, हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. वाजत से बोंब कुणी न ऐकती काणी, वाजत से बोंब कुणी, वाजत से बोंब कुणी न ऐकती काणी. हरी हरी ना म्हणता थोर झाल्याने, उठा उठा जागा पाठी आहे मोठे, पंढरी बाजूनी तुझा ठाव नाही मोठे. नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. तुकोबराय म्हणतात की स्वतःच जे शरीर आहे ते शरीर सुद्धा त्याला माझं म्हणू नका. जर देह जर आपला नसेल तर परिवार आपला होईल का? एखाद्याला विचारा ही बायको कोणाची, तो म्हणेल माझी बायको आहे. त्याला विचारा हा मुलगा कोणाचा, तो म्हणेल माझा मुलगा आहे. प्रत्येक गोष्टीला तो माझं माझं म्हणतो. तुकोबराय म्हणतात नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. क्षणाचा माणसाचा भरोसा नाही. कुणी गॅरंटी देता येईल का? कुणाला देता येईल का की कोण किती वर्षापर्यंत राहणार आहे? ब्रह्मदेवानं प्रत्येकाला जे 100 वर्षाचं आयुष्य प्राप्त करून दिलं ना, त्या 100 वर्षापर्यंत आपण जगूच ह्याची शाश्वती देऊ शकतो का? तर अजिबात नाही. म्हणून जीवनामध्ये बघा, जो दिवस आपला उजाडेल ना तो आनंदात घालवण्याचा प्रयत्न करा. पण आपल्याला आनंद आज आपण कुठं मानतो? हम दो हमारे, ह्याच्यात काय म्हणतो आपण आज? खरंच सांगायचं झालं, मी नेहमी सांगत असते बघा, आणि आजही सांगून जाईल, खरा आनंद जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर एकत्रित जावा ज्या ठिकाणी नांदत असतील, एकत्रित सासू सुना ज्या घरात नांदत असतील,
एकत्रित भाऊ भाऊ ज्या घरामध्ये नांदत असतील आणि ज्या घरामध्ये आजी आजोबा नातवंड पतवंड नांदत असतील त्या घरामध्ये खरा आनंद. नाहीतर अलीकडच्या काळात बाप न लेकाचं राहिलं नाही नातं आणि गावातल्या टपरीवरती दोघांचंही खातं. बरोबर ना? पण दुकानदार आई एवढा हुशार असतो तुम्हाला सांगते की 25 नंबरचं पान तो 24 नंबर वाल्याला दाखवत अजिबात दाखवत नाही आणि 25 वाला एवढा हुशार 25 नंबरचं पान तो 24 वाल्याला दाखवत नाही आणि 24 नंबरचं पान तो 25 वाल्याला दाखवत एवढा हुशार असतो. जीवनामध्ये बघा कुठेतरी आपण सावध झालो पाहिजे. संत महात्मे वेळोवेळी आपल्याला सावध करतात. आपण सावध होणार केव्हा? अलीकडच्या काळात लव जिहाद सारखे जे अनेक प्रकार घडतात. आपला धर्म कुठेतरी वाचला पाहिजे, आपण धर्म कुठेतरी जागवला पाहिजे, पण धर्म मात्र आपण कधी जागवत नाही. कधी जागरूक होणार? धर्म टिकवला पाहिजे ही जाणीव आज आपल्याला राहिली नाही. देश हा आपला आहे हे आपण कधी मानलं का? अहो, देश माझा आहे आणि भारत हा आपला देश आहे. पवित्र अशी पावन ही भूमी आहे. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली भारत माता. मग भारतातला प्रत्येक नागरिक आहे, त्या नागरिकाचा अधिकार आहे की जो मतदान केला पाहिजे ते मतदान, मग त्याचे पण पैसे घ्यावे का ते दान करण्याचे? कारण आपण या देशाचा भावी नागरिक आहे ही जाणीव राहिली नाही. भावी नागरिक ही जाणीव राहिली नाही. म्हणून आपला बघा धर्म टिकवायचा आहे ना, तर प्रत्येकाची जाणीव कुठेतरी झाली पाहिजे. कुठेतरी आपण साधू संतांचे गुणगान ऐकायला तयार नाही. कारण ऐका कलीचे महिमान असं त्याचे रिजले जन पाप देती अनुमोदन करती हेलना संतांचे. ऐका कलीचे महिमान करती हेलन संतांचे. साधू संतांचे मात्र आपण आज ऐकायला तयार नाही म्हणून करती हेलन संतांचे. संत महात्म्यांचे गुणगान आपल्याला नकोसे वाटतात आणि नको त्या गोष्टीकडे आपली पावले जातात आणि एक दिवस आपल्याला इतका पश्चाताप होतो की पश्चातापात त्या दुःखात पडल्यानंतर आपल्याला जाणीव होते की अरे बाबा ते करायला नको होतो, उगाचच आपण त्या मार्गाला लागलो. कुठेतरी नामचिंतनाचा आपण मार्ग साधला पाहिजे. कुठेतरी साधू संतांच्या संगतीमध्ये जाऊन आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला पाहिजे. तुकोबराय म्हणतात नव्हे तुझा हा परिवार. कितपर्यंत परिवार असतो सर्वांना माहीत आहे. जे नातेवाईक आहेत ना ते आपल्या वेशीपर्यंतच येतील. आपली लेकरं बाळ जे आहेत ते आपल्याला स्मशानामध्ये पोचवतील आणि स्वतःच्याच हातानं लेकरं बाळ स्वतःच्याच हातानं आपल्याला अग्नी देतील. आपल्याला माहीत पडत आपण पाहायला नसतो, फक्त जाणीव होते. सांगायचं तात्पर्य की स्वतःला एकट्यालाच मात्र त्या अग्नीमध्ये स्मशानामध्ये जळावं लागतं आणि एकट्यालाच मात्र निघून जावं लागतं. तुकोबराय म्हणतात नव्हे तुझा हा परिवार. ज्यावेळी संकट येतं ना त्या संकटातून सुद्धा वाचवत. कोरोनाच्या काळात फार आपण अनुभव घेतला म्हणून तुकोबराय म्हणतात की अनेक अभंगाद्वारे आम्ही तुम्हाला सांगतोय कुठेतरी सावध व्हा, पण तुम्ही मात्र सावध होत नाही. कधी सावध होणार? केव्हा सावध होणार? बघा ज्यावेळी गजेंद्र नावाच्या हत्तीवरती एवढं संकट यावं त्या संकटातून त्याने पत्नीला हाक मारावी, आपल्या बहिणीला हाक मारावी, आपल्या भावाला हाक मारावी, आपल्या लेकरा बाळांना हाक मारावी, पण गजेंद्र नावाच्या हत्तीला जर मदत करण्याकरिता त्याचा परिवार जर धावून आला नसेल तर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाची गोष्टच काय असेल? विचार करा जरा. द्रौपदी मातेवरती एवढं संकट आलं. बरं सभेमध्ये वस्त्रहरण सुरू होतं. महान स्वतःचे 5 पती होते पण 5 पतींपैकी एकाचीही हिंमत झाली नाही. एकानंही वस्त्रहरण चालू होतं. तिच्या द्रौपदी मातेच्या लज्जा रक्षणासाठी कुणी हिंमत केली नाही. तर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाची गोष्ट काय असेल? म्हणून तुकोबराय म्हणतात नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. अंतकाळी ज्यावेळी तुमचा अंतकाळ होईल ना त्या अंतकाळेतून तुम्हाला कोण वाचवेल? तर तो परमात्मा वाचवेल. मी त्या माझ्या विठूला, मी माझ्या पांडुरंग परमात्म्याला माझी बहीण मानली, माझा भाऊ मानला, माझी माय मानली, माझा बाप मानला. इतकंच नाही तर सोयरे धायरे नातेवाईक सगळं काही माझा तोच आहे. तुम्ही सुद्धा जीवनामध्ये त्याला आपलंच करा. अभंगाचं शेवटचं चरण. अंतकालीचा सोयरा, अंतकालीचा सोयरा, अंतकालीचा सोयरा,
अंतकालीचा सोयरा अंतकालीचा सोयरा अंतकालीचा सोयरा अंतकालीचा सोयरा अंतकालीचा सोयरा तुका म्हणे मिठो दरा तुका म्हणे मिठो दरा शेर जायाचे ठिकाणे शेर जायाचे ठिकाणे तुका म्हणे मिठो दरा तुका म्हणे मिठो दरा
जोपर्यंत ती आई आपल्या जवळ आहे ना तिथपर्यंत आपल्याला तिची किंमत नाही कळत. जोपर्यंत तो बाप आपल्या जवळ आहे तेव्हा त्याचं प्रेम नाही दिसत. निघून गेली आई आणि निघून गेला बाप त्यावेळी आपल्याला जाणीव होते की जोपर्यंत माझी आई माझ्या जवळ होती ना तेव्हा तिचं प्रेम तिची माया नाही दिसली. जोपर्यंत माझा बाप माझ्या जवळ होता तेव्हा त्याचं प्रेम त्याची माया नाही दिसली. आणि आज बाबा निघून गेल्यानंतर मला बाबांची आठवण येते, त्यांच्या प्रेमाची आठवण होते. नव्हे तर त्यांनी केलेल्या मायेची आठवण होते, त्याने केलेल्या काबड कष्टाची कुठेतरी आठवण होते. सांगायचं तात्पर्य विशाल दादांनी आपल्या बाबांवरती इतकं प्रेम केलं असावं. जीवनामध्ये जीवन जगत असताना ह्या गोष्टी कुठेतरी आपण लक्षात वाचरतात घेतल्या पाहिजे. जवळजवळ अनेक वर्षापासून विशाल दादांनी आणि त्यांच्या सर्व परिवाराने आपल्या तुळशीराम बाबांचा सांभाळ त्यांची सेवा केली असेल. कारण आजार झाल्यानंतर कदाचित सांगून जाईल आणि नेहमी सांगत असते की भगवान परमात्मा एखाद्या बापाला किंवा एखाद्या आईला कोणत्या तरी कारणाने आजार करून देतो. त्याच्यातून इतकंच फक्त व्हायचं असतं, इतकंच फक्त त्याच्यातून घ्यायचं असतं की कुठेतरी त्याच्या मुलाने त्यांचा सांभाळ केला पाहिजे, कुठेतरी त्यांची सेवा त्यांच्या हातून घडली पाहिजे. आणि विशाल दादाने बघा ते उपकारातून ते उतराई मात्र निश्चितच झाले. कारण आई वडिलांच्या उपकारातून उतराई सहज नाही होता येतात. एखाद्या माणसाने आपल्यावर जर गरजेच्या वेळी उपकार केले असतील ना माई बापांनो तर कधीतरी त्याच्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे. त्याच्या उपकारातून आपणही कधीतरी उतराई झालं पाहिजे. त्याप्रमाणे आई वडिलांचे आपल्यावरती इतके उपकार असतात, एवढे उपकार असतात की त्या उपकारातून मात्र आपण शेवटपर्यंत उतराई होत नाही. एखाद्या मुलाने ठरवावं की मला माझ्या बापाच्या उपकारातून उतराई व्हायचं आहे. आपल्या देहावरची चामडी काढावी, शरीराची चामडी काढावी आणि काढलेल्या कातडीपासून चामडीपासून पायथाण म्हणजे चप्पल बनवावी आणि बाबाला सांगावं बाबा हे तुम्ही तुमच्या पायामध्ये घाला, जेणेकरून तुम्ही आमच्याकरता जे काबड कष्ट केले त्या कष्टातून कुठेतरी मी उतराई होईल, ते उपकारातून मात्र उतरून जाईल. पण आपण अजिबात उतराई होत नाही, उपकारातून कधीच उतरून जात नाही. इतके उपकार असतात, इतके उपकार असतात. तो बाप आपल्या लेकरा बाळांकरिता इतके काबाड कष्ट करतो. किती काबाड कष्ट करतो बाप, कष्टाचा काबाडी. काम शेतात करतो या, स्वतः उपाशी राहतो या, भाकर पोरांना भरवतो या, स्वतः मात्र उपाशी राहतो. आणि उपाशी राहून लेकरा बाळांना काय करतो,
शिळ्या भाकरीचा तुकडा स्वतः खाणार नाही, पण लेकरावारांना भरविल्याशिवाय राहत नाही. कधीतरी त्या बापाला आपण आठवतो का? हा, कधी आठवतो? कधी आठवण होते? केव्हा आठवण होते? ज्यावेळी एखाद्या कीर्तनामध्ये आपण बसत असतो आणि कीर्तनामध्ये बसल्यानंतर एखादा कीर्तनकार ते बापाची कविता म्हणतो आणि कविता म्हटल्यानंतर आपल्या कानावरती पडल्यानंतर कुठेतरी त्या बापाची आठवण होते की खरंच आपला बाप असा होता का? आपल्याकरिता एवढे कष्ट केले का? आपल्याला कधी कळतच नाही, आपल्याला कधी माहीतच नाही एवढा कष्टकरी आपला बाप जीवनामध्ये होता. तो आज आपल्या जगातून निघून गेला. खरंच इतकं काबाड कष्ट करतो, इतकं काबाड कष्ट करतो, अख्खं आयुष्य त्याचं कष्टामध्येच निघून जातं. त्या बापाला कधी विसरू नका. बाप स्वाभिमानी म्हणा, बाप कणखर कणा, त्याचं काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, असा हा बाप आहे. त्या बापाला मात्र विसरून चालणार नाही. ज्यावेळी बघा एखाद्या नातेवाईकातलं लग्न येतं किंवा एखाद्या दिवाळीचा सण येतो ना, सणासुदीला आपला बाप काय करतो? स्वतः मात्र फाटलेल्या तुटलेल्या कपड्यांनी मात्र वावरतो. कधी कधी आम्ही म्हणतो की आमच्या बापाला अक्कलच नाही, त्याला काही कळतच नाही की एवढा मोठा श्रीमंतीचा वऱ्हाड आलेला आहे आणि या वऱ्हाडासमोर आमचा बाप फाटलेल्या तुटलेल्या कपड्यांनी मात्र वावरतो. बापाला काही कळत? रागाच्या भरात आपण म्हणतो. सांगायचं तात्पर्य, बापाकडे जेवढे पैसे होते ना, जेवढे काही त्याच्याकडे पैसे होते, त्या पैशातून फक्त त्याने तुम्हालाच विकत कपडा घेतलेला असतो. स्वतःला मात्र कधी कपडा घेतला नाही, स्वतःचा विचार मात्र कधी केला नाही. फाटलेल्या तुटलेल्या कपड्यांनी वावरणारा आपला बाप, त्या बापाला कधी विसरू नका. आली जत्रा गावाची, ज्यावेळी गावची जत्रा येते किंवा नातेवाईकातलं लग्न येतं किंवा एखादा सण जवळ येतो, त्या सणासुदीला आपला बाप काय करतो? एखाद्या तालुक्याला जातो आणि उधार पाधार कपडा आणतो. कुणाकरिता? लेकरा बाळांकरिता. मग त्या बापाला विसरले पाहिजे का? रात्रीच्या वेळी एखाद्या मुलीच्या पोटात तर दुखलं, एखाद्या मुलाला तर थंडी ताप भरून आला, तर अशा वेळी आपला बाप काय करतो? स्वतःच्या डोळ्यातून अश्रू गाळतो. कोणाकरिता? माझ्या लेकीला बरं वाटत नाही, माझ्या बाळाला बरं वाटत नाही आणि त्याला बरं वाटलं पाहिजे म्हणून थंड पाण्याची पट्टी सुद्धा डोक्यावरती ठेवतो. जे गावठी औषधोपचार आहेत ना, ते औषधोपचार सुद्धा त्याच्यावरती ते इलाज मात्र करतो. आणि हे करून जर बरं वाटलं नाही तर आपला बाप काय करतो? खांद्यावरती घेतो, कमरेवरती घेतो, पाठीवरती उचलून घेतो आणि त्या बाळाला मात्र डॉक्टरकडे घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. मग त्या बापाला आपण विसरलं पाहिजे का? तर नाही. कधी घरामध्ये चूल पेटायची तर कधी चूल नाही पेटायची. दिवसा 8 दिवस जातात, आपला बाप उपाशी राहतो. पण उपाशी राहून माझ्या लेकरा बाळाला कसं काही खायला मिळेल ह्याची चिंता तो अंतःकरणामध्ये करत असतो. एखाद्या भिकाऱ्याकडे जर बघा घरामध्ये काही अन्न नसेल तर तो दुकानदाराकडे जाऊन काहीतरी भीक मागतो आणि लेकरा बाळांचं पोट भरतो. पूर्वीच्या काळी इतके जर दिवस आपल्या बापाने असे काढले असतील तर त्या बापाला विसरून चालणार? ज्यावेळी बघा आपले खूप गरिबीचे दिवस होते मायबापांना, आणि गरिबीच्या दिवसामध्ये आपल्या बापानी कसं काय आपलं संगोपन केलं असेल, कसं काय आपलं शिक्षण केलं असेल, हा विचार आज आपण आता केला पाहिजे. आज आपले खायचे प्यायचे इतके चांगले दिवस आले की 2 टाइम आपण चांगला नाश्ता करतो, 2 टाइमाचं आपण वेळेला जेवण करतो, 2 टाइमाचं आपण चांगल्या प्रकारे स्पेशल चाय करून पितो. पूर्वीच्या काळी आपल्या बापाला एक वेळचा स्पेशल चहा सुद्धा कधी मिळाला नाही. फाटक्या तुटक्या कपड्यांनी तर वावरायचं यात शंका नाही, पण कुठेतरी झोपडीमध्ये आपला बाप राहिलेला आहे म्हणून आज आपल्याला 2 मजली बंगला आहे. कुठेतरी आपला बाप अनवाणी पायानं चालला, नुसता पायानं चालला नाही, फाटकी तुटकी चप्पल सुद्धा त्याच्या पायात नव्हती म्हणून आज आपली 4 चाकी गाडी आहे. मग 4 चाकी गाडीमध्ये बापाला आपण फिरवायचं सोडून त्या बापाला कुठेतरी घराच्या बाहेर का काढतो? कुठेतरी त्याच्या पत्नीची आणि त्याच्या आईची भांडण तंटा होते.
त्याच्या आईचं आणि त्याच्या बायकोचं मात्र पटत नाही. मग अशा वेळी मुलं सांगतात की आई तुम्ही इथेच राहा, आम्ही कुठेतरी बाहेर राहण्याकरिता जातो. मी सांगून जाईल बघा ह्याला संसार म्हणतात का, तर नाही. संसार करण्याकरिता ज्यावेळी नातेवाईक एकत्र राहत असतील फार आनंदानं आणि सुखानं मात्र तो संसार होतो. मला सांगा, जी आई असते ना कुठेतरी घरात राहते आणि मुलगा मात्र बाहेर राहतो, त्या आईच्या जीवाला जीव लागत नाही. माझा बाळ कामानिमित्तानं बाहेर जातो ना, वेळेवरती जेवण करत असेल का, कामातून त्याला जेवायला वेळ मिळत असेल का, वेळेवरती घरी येत असेल का, रात्रीच्या वेळी घरी येतो ना, कुठे त्याच्यावरती कुठलं संकट तर ओढावत नाही ना. अनेक प्रकारचे विचार ती आई करत असते. बाप सुद्धा विचार करतो, माझा मुलगा कामानिमित्तानं बाहेर जातो, त्याची नोकरी व्यवस्थित चालली असेल का, लेकरा बाळांचं शिक्षण त्याला त्याच्या कमाईतून त्याला मिळालेल्या पैशातून होत असेल का. अनेक प्रकारची चिंता काळजी तो बाप त्या लेकाची करत असतो. पण आपल्याला मात्र त्या बापाचं अंतकरण मात्र कधी जाणून घेता येत नाही. जीवनामध्ये बघा सर्वात जास्त प्रेम त्या बापावरती कोण करत असेल तर ती म्हणजे त्याची मुलगी. ज्यावेळी या तिन्ही कन्या या माहेरात पूर्ण वर्षामध्ये आले असतील ना, जितक्या वेळी आल्या तितक्या वेळेला आपल्या बापाची मात्र एवढी आठवण झाली की आठवणीने मात्र त्यांचे डोळे पाणावले असतील. हेमलता ताईने विचार केला असेल की ज्यावेळी मी या माहेरात यायची ना त्यावेळी माझे बाबा मला कुठेतरी सांगायचे, ताई तुझा संसार कसा चाललेला आहे, संसारात काही दुःख तर नाही ना. आणि जीवनामध्ये सगळ्यात जास्त टेन्शन बापाला कोणतं असतं तर ते म्हणजे लेकीचं टेन्शन असतं. ज्या सासरी माझ्या लेकीला मी नांदायला पाठवत आहे ना, ती लेक सुखानं आनंदानं संसार करेल का. ज्या माझ्या लेकीला जो सासर पाहून दिलेला आहे ती सासरची मंडळी चांगली असेल का, तिला आनंदानं वागवत असतील का, तिचे लाड पुरवत असतील का, लाडानं कौतुकानं तिला वागवत असतील का. आपण जो तिला पाहून दिलेला शोधून दिलेला तिचा जो पती आहे माझ्या लेकीचे लाड पुरवत असेल का. अनेक प्रकारचे विचार तो बाप संसारात करत असतो. का तर लेकीला जर संसारात काही कमी असेल तर त्या बापाला सर्वात जास्त आणि सगळ्यात मोठं दुःख होतं. दिवसा 8 दिवस जातात, जर रोज फोन करून रोज विचारपूस करणारी माझी जी कन्या आहे, माझी जी चिमुकली आहे, आज तिने फोन केला नाही, तिचं काही दुखत असेल का, तिचं काही खुपत असेल का, तिला कुठले टेन्शन असेल का, असा विचार तो बाप करतो. आणि ज्यावेळी आपल्या लेकीला संसारात काहीतरी टेन्शन आहे, जेव्हा त्या बापाला कळतं ना, त्या बापाचं काळीज जळून जातं, त्यांचं अंतकरण मात्र इतकं दुखून जातं. दिस आड दिस गेले, थोडे सुके थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते. असं माहेर सासर पांग बापाचे फेडते, असं माहेर सासर पांग बापाचे फेडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले, तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले. माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, कुणी मायेन पुसताना. उरी हुंदक दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंदक दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगड जुळल्याली, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगड जुळल्याली. त्याच्या उभ्या आयुष्याला, त्याच्या उभ्या आयुष्याला
कशी कातर लावल्याली, कशी कातर लावल्याली, मला कसच होत या, मला कसच होत या, कुणी बाबा म्हणताना, बाबा हाक मारताना, उरी हुंदका, उरी हुंदका, उरी हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंदक दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना, माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातील आसव, कुणी मायेन पुसताना, कुणी मायेन पुसताना, उरी हुंदक दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंदक दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. अशा प्रकारे जीवनामध्ये हा बाप असतो आणि त्या बापाचं प्रेम पावलोपावली पदोपदी क्षणोक्षणी त्या लेकीला मात्र आठवत असतं. कारण सर्वात जास्त त्या लेकीवरती प्रेम कोण करतो तर तो जीवनामध्ये बाप करतो. म्हणून त्या बापाला कधी विसरू नका. कधी कधी मुलाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता आई बाबा सांगतात की बाळा तुला परदेशी पाठवायचं परदेशी जर जायचं असेल ना बाळा तर निसंकोचपणे जा. मुलाचा संसार सुखानं व्हावा, मुलाचं जीवन आनंदानं व्हावं ह्याकरिता आपला बाप इतका झिजतो, इतकं काबाड कष्ट करतो. आणि एकदा काय मुलगा परदेशी जर कामानिमित्तानं गेला, त्या ठिकाणी जर लग्न करून मग्न झाला तर त्याला आपल्या जन्मदात्या बापाची आणि आईची कधी आठवण होत नाही. अनेक अभंगातून संत महात्म्यांनी गोड वर्णन केलं. एखाद्या आईचं अंतःकरण असं असतं की किती कामामध्ये जर आई गुंतून पडली तरी त्या आईच्या मनामध्ये कुणाचा विचार असतो महिला मंडळ, तर त्या बाळाचा अंतःकरणामध्ये विचार असतो माझा लेकरू काय करत असेल. त्याप्रमाणे परदेशी शिकत असलेला आमचा मुलगा, त्याची तब्येत बरी असेल का, त्याला काही दुखत नसेल का, त्याचा संसार कसा चाललेला आहे, अनेक प्रकारची चिंता त्या आई बाप कुठे राहून करतात तर आपल्या स्वतःच्या घरामध्ये राहून करतात. पण मुलगा मात्र जसा संसारामध्ये मग्न होतो, संसारामध्ये जसा व्यस्त होतो, त्याला आई वडिलांची आठवण येत नाही. इकडे आईचं अंतःकरण इतकं जळतं, इतकं जळतं. आईची इतकी काळजी लागते की माझा लेकरू काय करत असेल, कामातून घरी येत असेल का. पुन्हा 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 तेच तिच्या मनामध्ये विचार येतात. एक दिवस विचार करून 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 आईचं पिकलेलं पान गळायला पडतं. आई आज मरते की उद्या मरते आणि तिचं टेन्शन पाहून हा बाप सुद्धा विचार करून 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 त्याचं पिकलेलं पान आज गळून पडतं की उद्या गळून पडतो. दोघांचीही एक दिवस अशी अवस्था होते. ते आई वडील विचार करतात जन्म देऊनी आम्ही पुराला, सुख दुःख किती साहिलाईरा, आणि लगीन झाल्यावर मायबाप सोडूनी पोरग वेगळं राहिलं र. जीवनामध्ये ही परिस्थिती निर्माण होते. आणि पुढे सांगितलेलं आहे आमची लाडाची सुनबाई, काय सांगू तिची नवलाई, नवऱ्याच्या कानात सांगे तुमचे मायबाप पाहिजे नाही, जित्यापणी हे मरण आमचा सहभागी होतात, एकमेकांचा एकमेकाला आधार देतात. आणि दोघांपैकी एक जण कोण मागे पुढे निघून जाईल ह्याची गॅरंटी नव्हती, ह्याची शाश्वती नव्हती. एक दिवस तो बाप निघून जातो आणि तो गेल्याचं दृश्य त्या आईनं पाहिलं की तिचा सुद्धा प्राण जातो. दोघे एका जागेवरती जातात पण कुणी पाहायला सुद्धा येत नाही. बरेच दिवसांनी त्या लेकराला, त्या मुलाला मात्र आठवण होते की कुठेतरी माझी आई सांगत होती, कुठेतरी माझा बाप सांगत होता बाळा फार मोठा हो, फार शिक्षण घे, आनंदानं संसार कर, आनंदानं संसार कर. आनंदानं ज्यावेळी तू संसार करशील ना, हेच आमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं काय असेल, सुख असेल, हाच आमच्या जीवनातला आनंद असेल, अशी माझी आई कुठेतरी म्हणत होती, असे माझे वडील कुठेतरी म्हणत होते. तेव्हा त्याला आठवण येते. आणि आठवण झाल्यानंतर कुठेतरी आपल्या आई बाबांना फोन केला पाहिजे. फोन करतोय पण कुणीच उचलत नाही, कारण आई आणि बाप दोघेही जगातून, या विश्वातून निघून गेलेले असतात. आईला भेटायला गेलं पाहिजे, आपल्या बाबाला भेटायला गेलं पाहिजे, अशी कुठेतरी आठवण होते. मनामध्ये काळजी लागते, मनामध्ये चिंता लागते.
आईंच्या आणि बापाच्या भेटी करीत आपण गेलं पाहिजे. जड अंतकरणानं जड पावलानं त्या मुलानं परदेशातून आपल्या गावी येण्याकरिता निघावं आणि गावामध्ये आल्यानंतर आपल्या घरी आल्यानंतर जे दृश्य पाहावं ते दृश्य म्हणजे असं होतं महिला मंडळ. मी सांगून जाईल की जगातली आई निघून गेली होती आणि जीवनातला बापही निघून गेला होता. आई वडिलांचं शरीर, आई वडिलांचा प्राण, आई वडिलांचा देह तर पाहायला मिळाला नाही. पाहायला मिळाला तो फक्त सापळा. सांगायचं तात्पर्य की हे जीवन माणसाचं नसावं. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं त्या आई वडिलांनी जन्माला घालून आपलं पालन पोषण केलं, कुठेतरी त्याची जाणीव झाली पाहिजे. जीवनातले एकदा काय आई वडील निघून गेले की लाखो कोटीची इस्टेट प्रॉपर्टी आपल्याकडे असली काही फायदा नाही. घराची खरची श्रीमंती काय आहे तर मी सांगून जाईल. खरी श्रीमंती तुमच्या घरात आई वडील असतील, तुमच्या आई वडील घरात आनंदानं सुखानं नांदत असतील तर ही तुमच्या घराची खरी श्रीमंती आहे. पैशात तुमची श्रीमंती दिसून येणार नाही. आज विशाल दादांच्या जीवनातून, ह्या तिन्ही मुलींच्या जीवनातून त्यांचे बाबा निघून गेले. त्या बाबाबद्दल छोटंसं गीत म्हणून माझ्या वाणीला पूर्ण विराम देईल. त्याप्रमाणेच तुळशीराम बाबांच्या पत्नी प्रभावती आई असतील. एक पती गेल्याचं दुःख त्या आईंना तर झालं. आणि बघा, संसार म्हटला तर पती पत्नीचं नातं हे एकत्रित असावं लागतं. तर संसारातून एक जण कोणी मागे पुढे निघून गेलं तर संसार पूर्णतेला जात नाही. त्या संसारामध्ये आणखीन रंग भरावे अशी इच्छा मात्र कधीच होत नाही. त्याप्रमाणे आज प्रभावती आईंना सुद्धा वाटत असेल की कोणत्या कारणानं ह्या संसारामध्ये रंग भरावे. अजिबात इच्छा होणार नाही. कारण पती गेल्याचं दुःख कसं, माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, एकाएकी आली हवा, एकाएकी आली हवा, विझला माझ्या मायेचा दिवा हो, विझला माझ्या मायेचा दिवा, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडून. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. राजा बदला मला समजली शब्दा वाचून भाषा, राजा बदला मला समजली शब्दा वाचून भाषा, माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा, माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा. काराणीच्या डोळ्यातून दाटून आले पाणी, काराणीच्या डोळ्यातून दाटून आले पाणी, अर्ध्यावरती डाव